कैरी मिळते तर तोपर्यंत करून खाऊन घ्या. मी उमा कुलकर्णी आहे. उदरम मध्ये तुमचे स्वागत आहे. आता मी एक तोतापुरी कैरीचं पळू करणार आहे. ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण याचं साल काढूया. साल काढून घ्यायचं, म्हणजे हे साल काढल्यावर लवकर हे होते, शिजते, ते शिजून घ्यायचं असतं. आपण हे कापे करून घेऊ. आपण काय बारीक बारीक तुकडे करणार आहे का? बारीक बारीक तुकडा करून घ्यायचे, मग आपण फोडणीला घालायचे. आपण हे फोडे करून घेऊया. छोटा छोटा फोडे करूया. लोणचं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? लोणचं उकळून घेता येत नाही. हे उकळून घेतलं तर ही लगेच खायला बरं पडतं. भातावर म्हणा, आणि थालीपीठ केले तर थालीपीठ बरोबर आहे. आमटी खाऊन कंटाळा आलेला असतो. रोज तेच आमटी नको वाटतं. कधीतरी एक आपण पळू केलं ना, भाताबरोबर इतकं सुंदर लागतं, छान लागतं, आणि तोंडाला चव पण येतो. पळू केलं होतं, भाताबरोबर खायला दिलं, आवडलं मुलांना. लहानपणी आमच्या आईने करायची. त्या कापून झालेले आहे. आपण पळू तयार करूया. आपण एक छोटा वाटी अर्धा तेल घालायचे. तेल गरम झालेले, एक चमचा मोहरी घालायची आणि जिरे घालायचे. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे स्वच्छ, कढीपत्ता टाकायचा. एक चमचा हळद टाकायची. एक छोटा चमचा हिंग टाकायची. आणि ही कैरीचं फोडी घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. तेलामध्ये परतून घेतले ना, लवकर शिजून येते. चवीनुसार तिखट घालायचं. तेलामध्ये तिखट घातले तर कलर छान येईल. एक अर्धा वाटी शेंगदाणे कूट घालायचं. शेंगदाणे कूट नसले आपलं तिळाचं कूट पण चालतं त्याच्यात. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ छोटा चमच्याने 2 घालायचे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि गूळ पण तुम्हाला आवडत असले तर गूळ घालू शकता. तिखट पाहिजे तर नुसतं तिखट करू शकता, पण चवीला थोडं तरी गूळ घालायला पाहिजे, टाकायला पाहिजे. आम्हाला थोडं गोड आवडते. फोडी चांगलं थोडं शिजून घ्यायला पाहिजे. गॅस बारीक ठेवले तर चालेल. मोठा म्हणजे कसं उकळी जायला नको, अजून शिजायला पाहिजे. हा पळव करायला एकदम सोपा आहे, म्हणजे काय झटपटात लगेच होऊ शकतो. एकदम सोपा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची, वरनं कोथिंबीर घालायची. पळव तयार झालेले आहे. कसा छान वास येते बघा. आपण हे भातावर घालू. झालेली आहे. आता ही खूप छान झालेले, वास पण खूप छान येते. खाऊन बघा, इतकं मस्त लागतं.
तोंडाला चव पण छान येते. आता मी खाऊन बघणार. थोडं पाहिजे तर रस पण इथं घेऊ शकता. हे खाऊन बघ. आणि हे तोंडाला लावायचं. मस्त एकदम चव छान येते. आमटी खायचं कंटाळा आली की असं करायची, आपण खायचं. तोंडाला चव छान येते आणि हे असं आपण लावून खायचं. मस्त झाले. करून पहा.